जो निधी यायला पाहिजे तो दुर्दैवाने त्या ठिकाणी निधी दिला जात नाही आणि राज्यातला सुद्धा निधी जो शिक्षणाला, आरोग्याला, महिला बाल कल्याणला, आदिवासी विभागाला, समाज कल्याण विभागाला जो दिला पाहिजे तो पूर्णपणे इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावर डायव्हर्ट केला आहे रस्त्यासाठी आणि इतर गोष्टीसाठी, आणि त्यातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातोय। भाजपची पूर्वीपासूनची ही रणनीती आहे की मुलं शिकली नाही पाहिजे, शिक्षण योग्य पद्धतीचं त्यांना मिळालं नाही पाहिजे आणि त्या अनुषंगाने उद्या जाऊन त्यांना आपल्याला कसंही राजकीय दृष्टिकोनातून वापरता येईल। म्हणूनच तुम्ही जर बघितलं असेल तर पेपर मोठ्या प्रमाणात भाजप शासित राज्यांमध्ये तिथं फुटताना आपण बघू शकतो। त्याच्याचबरोबर निधी ज्या पद्धतीने या विषयासाठी शिक्षणासाठी दिला पाहिजे तो तिथं दिला जात नाही। शिक्षकांचं सुद्धा मोठं आंदोलन हे अधिवेशनाच्या वेळेस झालं होतं, पण तिथं सुद्धा त्या शिक्षकांना अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही। त्यामुळे दादा भुसेंचं खरं गोष्ट सांगितल्यामुळे त्यांचं मी नक्कीच अभिनंदन करतो, पण राजकीय किंमत त्यांना मोजावी लागेल का हे येत्या काळामध्येच त्या ठिकाणी आपल्याला कळेल। कुठल्या प्रकरणानंतर? कुठल्या प्रकरणानंतर? सीईटी? नाही, टीईटीचा पेपर जो फुटलाय, नाही तर सीईटी बद्दल सुद्धा आम्हाला कळते की त्याच्यामध्ये सुद्धा गोंधळ झालेला आहे आणि असे गोंधळ जर या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये तिथं होत असतील तर हे दुर्दैवी आहे। त्यामुळे नक्कीच सरकारला ही जबाबदारी घ्यावी लागेल आणि जो कोणी व्यक्ती त्या विभागाचा प्रमुख आहे त्यांनी ही जबाबदारी घेऊन इन्व्हेस्टिगेशन होऊस तरी बाजूला राहावं लागेल असं मला वाटतं। हा जो अहंकारी त्यांचा कॉर्पोरेटर आहे शिंदे साहेबांच्या पक्षाचा म्हात्रे, तर तुम्ही जर बघितलं असेल व्हिडिओमध्ये फार 5 किलोचं रजिस्टर घेऊन, पुस्तक घेऊन त्या बिचारा डॉक्टरला तिथं तो मारत होता। महिलांना सुद्धा त्याने हाणमार तिथं केलेली आहे। त्यावेळेस त्याचं वय हे जास्त नव्हतं का असा प्रश्न जो कोर्टाने त्या ठिकाणी विचारतो योग्यच विचारलेला आहे। कुठं ना कुठं तरी एक चांगली ऍक्शन अशा अहंकारी व्यक्तीवर होणं फार महत्वाचं आहे। नंतर कोणाचं धाडस होणार नाही एखाद्या डॉक्टरला नाही तर एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीला त्या ठिकाणी मारायचं। त्यामुळे कोर्ट म्हात्रेच्या बाबतीत जो कुठलाच निर्णय त्या ठिकाणी घेत आहे ते योग्यच आहे आणि डॉक्टरांच्या बाजूली आपल्या सर्वांना त्या ठिकाणी उभं राहावं लागेल। ऋषिकेश गांगर्डेंना पोलिसांनी जो एमपीएससीचा पेपर फुटलाय ज्याचे पुरावे आम्ही कालच एमपीएससीला दिलेले आहेत, त्या बाबतीत ऋषिकेश गांगर्डेला बोलून त्याचं इन्व्हेस्टिगेशन होणार आहे। पण दुर्दैव असं त्याला आतापर्यंत नुसतं बसून ठेवलेलं आहे। त्याच्याबरोबर अजूनपर्यंत चर्चा जर झाली नसेल तर ते योग्य नाही आणि आम्ही ऋषिकेशला पण सांगितलेलं आहे तुझ्यावर जर दबाव आणला गेला, तुला दडपशाही जर त्या ठिकाणी केली तर आम्ही सर्वजण आणि महाराष्ट्रातील लाखो एमपीएससीचे विद्यार्थी तुझ्या बरोबर आहेत। त्यामुळे अजिबात त्या बाबतीत तू घाबरू नको। फक्त त्यालाच बोलवलंय असं नाही, ज्या ज्या लोकांची नावं त्या कागदावर होती, जे आम्ही कागद तिथे डिपॉझिट केलेले आहेत त्या सर्वांना बोलवलंय असं आम्हाला कळतंय। पण त्यातला जो क्लासचा मालक आहे तो मात्र अनरिचेबल झालेला आहे हे आम्हाला आपल्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कळलेलं आहे। नाही, पोलिसांनी त्या बाबतीतली शहानिशा करावी। महिलेचं कुठलंही अलिगेशन असेल तर ते सिरियसली घ्यावं। काय घडलं, कसं घडलं आणि लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर जर अन्याय त्या ठिकाणी झाला असेल तर मग पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई सुद्धा त्या बाबतीत करावी अशी विनंती होम मंत्रालयाला त्या ठिकाणी आम्ही करतो। आम्हाला
आम्हाला असं कळालेलं आहे की नितेश राणे हे जे महाराष्ट्राचे मंत्री आहेत त्यांनी युवांच्या बाबतीत अतिशय वाईट स्टेटमेंट तिथं केलेलं आहे. सांगत असताना हिंदुत्वाची बाजू घेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की काही अकाउंट हे भारताच्या बाहेरून दुसऱ्या देशातून पाकिस्तान अशा देशातून कुठेतरी सोशल मीडियाचे अकाउंट तिथं चालवले जात होते. मला नितेश राणेंना एवढंच सांगायचंय की बऱ्याच दिवसानंतर तुम्ही बोललात. खरं तर आमची अपेक्षा होती की अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांची जी आपली भूमी आहे, पवित्र भूमी आहे, तिथं त्या मंदिरामध्ये जो 1500 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला तेव्हा तुम्ही गप्प बसला. उज्जैनला जे मंदिर आहे त्या मंदिराच्या जवळ तिथं असणाऱ्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात जमीन एकत्रित केली स्वतःच्या नावाच्या अंतर्गत, तेव्हा तुम्ही गप्प बसला. नाशिकमध्ये महाकुंभ जो होणार आहे त्यात जो भ्रष्टाचार चाललाय तेव्हा तुम्ही गप्प बसला. जेव्हा विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होत होता त्यात हिंदू सुद्धा विद्यार्थी होते तेव्हा तुम्ही गप्प बसला. आणि आता अचानक तुम्ही बोलायला लागला म्हणजे त्याचा अर्थ तुमच्या नेत्याने फोन करून तुम्हाला सांगितलंय की आता तुम्हाला बोलावं लागतंय. तुझं काम हे जे आहे की मीडिया समोर येऊन नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिथं राजकीय दृष्टिकोनातून जे आपण म्हणतो गाळ ओकायचा असतो नाही तर गटर ओकायचं असतं ते त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलंय असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यांना मला एवढंच सांगायचंय, डिफेन्स मंत्रालय हे तुमच्याकडे आहे, होम मंत्रालय या देशाचं तुमच्याकडे आहे, IT डिपार्टमेंट हे तुमच्याकडे आहे. कुठलं अकाउंट कसं हे चालू होतं ते आधीच तुम्ही बंद करू शकला असता. पण ते न करता आता फक्त मुलांना बदनाम करायचं, मुलांनी उभा केलेलं आंदोलन हे बदनाम करायचं म्हणून तुम्ही त्या ठिकाणी बोलत असाल, हे योग्य नाही. हे जे युवा रस्त्यावर आले होते ते काही AI जनरेटेड नव्हते, ते खरे युवा होते, महाराष्ट्राची लोक होते, देशाची लोक होते, ते काय बाहेरून इम्पोर्ट केले नव्हते. त्यामुळे या युवांना आता जे बदनाम करायची गोष्ट सुरू झालेली आहे ती योग्य नाही. कुठं ना कुठंतरी आपण जर बघितलं असेल तर गेल्या काही दिवसांपासून मोदी साहेबांची बाजू मांडत असताना, धर्मेंद्र प्रधानांची बाजू मांडत असताना विद्यार्थ्यांचा अपमान केला जातोय, विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा अपमान केला जातोय, जाती धर्म सोडून हे सगळे भारतीय म्हणून जे सगळे एकत्रित युवा आले होते त्यांचा अपमान केला जातोय, हे आम्ही कधीही खपून घेणार नाही. त्याच्यावरच कंगना रेनॉल्ड नावाच्या, त्यांचं नाव पण मला पूर्ण माहित नाही पण ऍक्ट्रेसेस असं आम्हाला कळतं, आता त्या खासदार झालेल्या आहेत. आणि त्यांनी जे नेक्स्ट जनरेशन आहे, जेनझी आपण ज्यांना म्हणतो, त्या जनरेशन मध्ये असणाऱ्या ज्या लहान मुली आहेत त्यांच्याबद्दल अतिशय वाईट स्टेटमेंट केलेलं आहे. या मुलींचे विचार हे वेस्टर्न कल्चरली इन्फ्लुएन्स्ड आहेत आणि यांचे विचार हे गटरासारखे आहेत. मला त्या मॅडमला, त्या ज्या कोण खासदार आहेत कंगना रेनॉल्ड, यांना एवढं सांगायचंय, तुम्ही ज्या पार्टीमध्ये आहात त्या पार्टीचा विचारच चिखलामध्ये आहे, गटरामध्ये आहे, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी या युवांना गटराची उपमा त्या ठिकाणी देता. तुम्ही वेस्टर्न कल्चरवर बोलता, एकदा तुम्ही आकडे काढा की तुमच्या सरकारमध्ये असणारे जे मंत्री आहेत, धर्मेंद्र प्रधान साहेबांपासून तुम्ही आकडे काढा, त्यांची मुलं ही भारतात शिकतायत का भारताच्या बाहेर शिकतायत. बाहेर शिकणं म्हणजे काय चुकीचं असं नाही. त्यामुळे तुमच्या नेत्यांची मुलं वेस्टर्न कल्चरमध्ये जाऊन तिथे शिकतात, पण गरिबाची पोरं जर रस्त्यावर येत असतील, स्वतःच्या हक्कासाठी लढत असतील, कारण का सरकार त्यांचं ऐकत नाही, सिस्टम त्यांचं ऐकत नाही, स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करून जर ते हक्क मागत असतील, त्यांना मात्र तुम्ही जर गटर म्हणत असताल, मुलींना गटर म्हणत असताल, तर तुमची विचारसरणीच गटरासारखी असं आपल्याला म्हणावं लागेल. मला तर हे म्हणायचंय की याच्या पुढे चुकून त्यांनी एखादा पिक्चर काढलाच तर त्यांच्या पिक्चरवर बायकॉट केलं गेलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. थँक्यू.